माझे वडील शेती करतात. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. त्यांच्यामुळे त्यांना शिकता आलं नाही. पण त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांचं एक स्वप्न होतं की मला बी अभिमान वाटायचा की बुवा चांगलं केलं आपल्या मुलानं, एक छान केलं, नाव कमिलं आणि त्याच्यात त्याला 12वीला सुद्धा विज्ञान शाखेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे 12वीला. संस्कारबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटते, कारण की आम्ही शेतकरी असून सुद्धा आमचा संस्कार एवढा हुशार आणि एवढा गुणी मुलगा आहे की त्यांनी आमचे स्वप्न MBBSचे पूर्ण केले आणि आमची पूर्ण घर आणि दुनिया बदलून टाकली. नमस्कार, माझे नाव संस्कार संजय चव्हाण. मी राहणार खुदनापूर येथील, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली इथला आहे. माझे पप्पा शेती करतात आणि माझी आई हाऊसवाईफ आहे. माझे नीट 2025मध्ये मार्क्स 549 आहेत आणि ऑल इंडिया रँक 12,811 आहे आणि कॅटेगरी रँक 1,377 आहे. माझे वडील शेती करतात. त्यांची परिस्थिती खूप गरीब होती. त्यांच्यामुळे त्यांना शिकता आलं नाही. पण त्यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांचं एक स्वप्न होतं की याला डॉक्टरच बनायचं आहे म्हणून. आणि मला पण सायन्समध्ये खूप आवड होती, तर त्यामुळे मी MBBSला निवडलं. एक्झाम दिवशीचा माझा अनुभव होता. सकाळी लवकर उठलो आणि 1-1.5 तास शॉर्ट नोट्सला रिवाईज केलं पूर्ण आणि नंतर रेडी झालो आणि एक्झाम सेंटरला 1 ते 1.5 तास आधी निघालो. तिथं पोहोचल्यानंतर जे काही फॉर्मॅलिटीज होत्या ते पूर्ण केल्या आणि क्लासमध्ये जाऊन बसलो. क्लासमध्ये 1-1.5 तास निवांत बसलो आणि जेव्हा माझ्या हातात पेपर आला तेव्हा मी बायोपासून सुरुवात केली. आधी बायो जेव्हा सॉल्व करताना वाटलं की खूपच लेंदी आणि अवघड क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये थोडा टाईम गेला. नंतर मी पूर्ण बायो संपल्यानंतर 2-3 क्वेश्चन काहीतरी सुटले होते. नंतर मी फिजिक्समध्ये आलो. फिजिक्सचे क्वेश्चन पहिले 4-5 सॉल्व झाले आणि नंतर खूपच अवघड आणि लेंदी क्वेश्चन होते, त्याच्यामुळं मी काही क्वेश्चन स्किप केले आणि तसंच करत गेलो. मग केमिस्ट्रीला खूप टाईम कमी होता. माझी केमिस्ट्री चांगली होती, त्यामुळे मी 40 ते 50 मिनटामध्ये पूर्ण केमिस्ट्री संपवलं आणि लास्टला बबलिंग केली. पेपर हार्ड गेला, त्याच्यामुळे मला टेन्शन येत होतं. मला वाटलं की 1 वर्ष रिपीटच करावं लागते काय की. पण जेव्हा एक्झाम सेंटरहून बाहेर आलो तेव्हा कळालं की सगळ्याच मुलांना अवघड गेला आहे पेपर. आणि जेव्हा घरी आलो तेव्हा सरांशी कॉन्टॅक्ट केला. सर म्हणले सगळ्यांनाच अवघड गेला आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि सगळ्यांचा स्कोर खूप लो येत आहे, तर कट ऑफसुद्धा खाली जाईल आणि चांगले मार्क्स आहेत, सिलेक्शन होऊन जाईल. माझा IIBचा 2 वर्षाचा अनुभव म्हणजे की इथले जे टीचर्स आणि मॅनेजमेंट आहे ते खूप सपोर्टिव्ह आहे. आणि IIBचे एक वैशिष्ट्य आहे की IIBमध्ये बॅच शफलिंग होत असते, म्हणजे आपल्या स्कोरनुसार आपल्याला एक अलग बॅच भेटते. आणि माझा स्कोर 2 वर्षे कन्सिस्टंटली चांगला होता, त्यामुळे मला SRP बॅच भेटली. आणि तिथलं वैशिष्ट्य म्हणजे की बॅचमध्ये पूर्ण 50च विद्यार्थी होते आणि आम्हाला एक्स्ट्रा DPP आणि क्वेश्चन पेपर्स भेटायचे सॉल्व करायसाठी. IIBबद्दल अजून सांगायचं झालं तर इथे DSP असते आणि त्यामध्ये टीचर्स नेहमी अवेलेबल असतात, जिथे जाऊन आपण आपले डाऊट सॉल्व करून घेऊ शकतो. आणि जे IIBचे जे मॅनेजमेंट आहे ते क्लासमध्ये येऊन पूर्ण जे वीकली काय झालं त्याचं रिव्ह्यू घेतात आणि कोणत्या चॅप्टरमध्ये डाऊट्स आहेत, कोणतं चॅप्टर अवघड आहे, त्यांना अजून असाइनमेंट पाहिजे का, हे पूर्ण विचारतात. माझ्या नीटच्या 2 वर्षाच्या जर्नीमध्ये माझ्या आईवडिलांचा खूप साथ होता, सपोर्ट होता आणि माझी आई तब्बल 1.5 वर्ष माझ्यासोबत राहिली. माझा मोठा भाऊसुद्धा होता, त्याने खूप सपोर्ट केला. ते आधीच IIBमध्ये होता. वीकली टेस्टमध्ये मार्क्स जरी कमी आले तरी वडील म्हणत गेले की काय होत नाही, कमी जास्त होत राहतं आणि मला सपोर्ट करत. माझा असं काही परफेक्ट शेड्यूल नव्हता. जे क्लासमध्ये सरांनी शिकवलं तेच घरी जाऊन रिवाईज करत गेलो आणि क्वेश्चन सॉल्व करत गेलो मॉड्यूलचे आणि जे काही असाइनमेंट दिल्या होत्या ते. आणि जेव्हा वीकली टेस्ट यायच्या त्याच्या एक दिवस अगोदर मी संपूर्ण सिलेबस जेवढा शिकवला तेवढा रिवाईज करायचो आणि टेस्ट द्यायला जातो. माझं नीट 2026च्या मुलांसाठी एक सजेशन आहे की जेव्हा पेपर आपल्या OMR आपल्या हातात देतात तेव्हा आपण रोल नंबर चांगल्या प्रकारे टाकावा. कारण माझं असं झालं होतं की माझा रोल नंबर चुकला, त्याच्यामुळे मी घाबरून गेलो. पण IIBच्या टीचर्सने सांगितलं होतं की
रोल नंबर जरी चुकला तरी तुमचा रिझल्ट येतो. त्यामुळे आता कसं म्हणजे मी पेपरला सोडवायला सुरुवात केली, जरी चुकलं असलं तरी सोडून दिलं ते आणि पेपरला सोडवायला सुरुवात केली. माझं नाव संजय विश्वनाथ चव्हाण, राहणार खुदनापूर, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. माझा संस्कार मुलगा IIB क्लास 2025च्या नेटच्या परीक्षेमध्ये पेपरला होता. आम्ही सगळी शेतीच करतो. IIB सुरुवातीला आल्यानंतर आम्ही पॅरेंट्स मिटिंगला 2-4दा सुरुवातीला आले होतो. सरला भेटलो होतो, पण महिन्यातून 2दा 3दा 4दा सरला भेटलेले चांगलेच असते सगळ्या पालकांनी बी. सरला भेटल्यानंतर सरला संस्कारबद्दल सांगायचं सरला की सर संस्कारला थोडे धट करा, थोडा घाबरत आहे पेपर देता वेळेस. म्हणजे कसा घाबरत आहे की बाबा पेपर सुटून आल्यानंतर थोडे 10-20 मार्क कमी पडले एखाद्या टेस्टला, की मुलगा असा घाबरत होता की बाबा पप्पा मार्क खूप कमी कसं काय झाले, या टेस्टला एखाद्या टेस्टला वाढायचे, एखाद्या टेस्टला कमी होतात, हे होत राहते. असं एवढं नाही की या टेस्टमध्ये की लगातार सारखेच पडावं म्हणून. पण तेवढे कोणी घाबरायची काही आवश्यकता नाही असं त्याला खूप सांगायचे आम्ही, की सरला सांगायचं की बाबा घाबरू नको. ते एखाद्या वाट जिद्दी होता थोडा, टेस्टला थोडे बी 5 ते 10 जरी मार्क कमी पडली तरी बी थोडा जेवणामध्ये कमी जेवायचा आणि अभ्यास भरपूर करायचा, पण थोडं जेवण कमी करायचा. पण सरला जाऊन भेटायचं आम्ही की सर हे जेवण थोडं कमी करायला एखाद्या टेस्टला मार्क कमी पडल्यावर. पण आम्ही म्हणायची की बाबा काही होत नाही सरला, त्याला असं तुमच्या हाताने म्हणा. कारण आम्ही जर म्हणलं तर की बाबा त्याला राग येते, म्हणजे ते पप्पा काही म्हणतात, पण तुमच्या हाताने त्याला थोडे हातावर पाठीवर हे करीत जा, भेटत जा. IIBच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायो या तिन्ही बी सरला असं सांगत गेलो आम्ही की बाबा तुम्ही तिघे बी सांगत जा. महिन्यातून 2दा 3 वेळेस आम्ही भेटायचे सरला. लगातार अशी 11वीच्या पेपरला, कधी 12वीच्या शेवटी तर महिन्यात 2दा 3दा भेटायची. सुरुवातीला तरी महिन्यात एखाद्या वार भेटायचं, पण शेवटी जास्तीत जास्तच भेटायचं. आणि शेवटी त्याने बी खूप परिश्रम केले. शेवटी मार्क बी छान पडू लागले. एखाद्यावर कमी जास्त होतात तर बरं, या टेस्टमध्ये तेवढं काही विशेष नसते, पण थोडं हे करायचं म्हणजे घाबरायचं नाही. तेवढं मुलांनी घाबरायचं नाही आणि पालकांनी घाबरायचं नाही. पण हे टेस्ट म्हणजे असतात तेवढ्याच हे बी, पण तेवढे काय ताणतणाव घ्यायची आवश्यकता नाही. संस्कारबद्दल सांगायचं म्हणजे की आता घरी रिझल्ट लागल्यानंतर चांगल्या कॉलेजला म्हणजे ते मार्क कमी जरी असले तर रँक चांगला लागला आणि EWSमधून रँक त्याच्यातूनही कमी आला. त्याच्यामुळे सगळ्या पाहुण्याला कळालं की बाबा याचा नंबर चांगल्या कॉलेजला ज्याच्या मनावर कॉलेज भेटते. तर पाहुण्याला फोन लावले, ते पाहुणे म्हणजे त्याचे फोन येत राहू लागले की बाबा संस्कारला लई छान मार्क पडले, संस्कार चांगले. हार पेढ्याचे बॉक्स कुणी हे खूप आणायची, समजा भेटायला त्याला यायची. तर छान मार्क घेतले, छान केली संस्कारचं. तर मला बी अभिमान वाटायचा की बाबा चांगलं केलं आपल्या मुलानं, छान केलं, नाव कमिलं. आणि त्यात त्याला 12वीला सुद्धा विज्ञान शाखेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक आला आहे. 12वीला विज्ञानच्या याच्यामध्ये अहिल्यादेवी शाळेमधून तालुक्यात प्रथम क्रमांक आहे. तर ते पेपरला आले होतं. ते पेपरचे ते सगळेच म्हणजे पाहुणे रावणे सगळे यायचे. पेपरला आल्यामुळं ते संजूचा मुलगा चांगला लागला, चांगल्या कॉलेज भेटलं, चांगले मार्क घेतले. ज्यांचे कोणाचे फोन यायचे नाही त्याचेसुद्धा पाहुण्यांचे येऊ लागले की बाबा संजू खरंच चांगली, खास तू कमाई चांगली केली. किती जरी खर्च केले आपण, किती जरी मेहनत केली, पण शेवटी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. आणि आम्हाला बी त्याला डॉक्टरच बनवायची होती. आमची जाणून बुजून इच्छा होती, कारण आपल्याच्यानं झालं नाही ते आपल्या मुलाला करावं लावायचं, हीच आपली इच्छा होती. आणि त्यानं बी करून दाखवलं. तर असे पाहुणे बी म्हणायचे, आपण बी म्हणायचे. पाहुणे म्हणायचे त्याला की आल्यावर बदल बाबा तू पुढे किती बी मोठा पाऊल हे कर, पण मायबापाला विसरू नको, एवढे पाहुणे सांगायचे त्याला बी. ते बी तसे नाही. संस्कारचा चांगला मुलगा आहे. माझं नाव अनुराधा संजय चव्हाण, खुदनापूर गाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. मी संस्कारची आई आहे. आमचा संस्कार म्हणजे नावाचा संस्कार नाही, खूप मोठा आहे आणि खूप त्यांचे संस्कार पण चांगले आहे. संस्कार नावाचा मुलासारखा मुलगा जन्माला येणं म्हणजे ते आईवडिलांचं
आईवडिलांचं पुण्यच म्हणावं लागेल. आणि जे आमचे स्वप्न होते की आमचा संस्कार MBBS व्हावा, हे संस्कारने आमचे स्वप्न पूर्ण केले. आणि त्याला म्हणजे कोणत्याच गोष्टीचा छंद नव्हता की आम्हाला त्याने कधीच काही मागितलं नाही की हे पाहिजे ते पाहिजे. फक्त त्याला अभ्यासाचा छंद होता. आणि आम्ही शेतकरी आहोत. मी मी इथं त्याच्यासोबत 2 वर्ष राहिले आणि त्याचे पप्पा गावाकडे होते. मी दिवसभर बायासोबत काम करायचे आणि नंतर नांदेडला यायचे. आल्यानंतर स्वयंपाकही करायचे आणि 10-11 वाजत गेले मला झोपायला आणि परत सकाळी उठून शेतामध्ये जायचे. मी असं अपडाऊन केलं 2 वर्ष. आणि आमच्या दोन्ही पण मुलं होते नीटला, IIBलाच होते आणि त्याचे पप्पा गावाकडे राहत होते. आमच्या संस्कारनी खूप चांगला अभ्यास केला. संस्कारबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटते, कारण की आम्ही शेतकरी असूनसुद्धा आमचा संस्कार एवढा हुशार आणि एवढा गुणी मुलगा आहे की त्यांनी आमचे स्वप्न MBBSचे पूर्ण केले आणि आमची पूर्ण घर आणि दुनिया बदलून टाकली. कधी आम्हाला स्टेजवर जायचंसुद्धा माहीत नव्हतं, पण त्यांनी आम्हाला सगळ्या याच्यामध्ये समोर आणलं. आणि आम्ही शेतकरीच आहोत. त्याचे पप्पा शेतकरीच आहेत, पण त्याच्या पप्पाने जीवाला थोडा खूप त्रास खाला, पण की त्यांनी लेकराला कधीच असं जाणवू दिलं नाही की पैशाची कमतरता, की कधी टेन्शन दिलं नाही. त्यांच्या मनाला खूप वाईट वाटलं, खूप टेन्शन आलं, तरी पण त्यांनी मुलांना काहीच टेन्शन दिलं नाही. पैशाबद्दल कधी काही सांगितलं नाही, घरातल्या कशाबद्दल सांगितलं नाही. आणि असे येण्या जाण्यामध्ये याच्यामध्ये त्यांना पण खूप त्रास खावा लागला, कारण माझं अपडाऊन होतं जाणं येणं. त्याच्यामुळं पण त्यांनी कधीच असा विचार केला नाही की आपल्या मुलांसाठी की आपल्या याची सोय काही होत नाही जेवणाची, आपल्या खाण्याची. तरी पण सुद्धा की त्यांनी मनात सगळं ठेवून मुलांना सपोर्ट केला आणि कोणालाच असं मनातलं दुःख सांगितलं नाही. मी IIBचं 2 इयर ऑफलाईन क्लासरूम स्टुडंट आहे. मी माझ्या यशाचे श्रेय माझे आईवडील, माझी फॅमिली, माझे नातेवाईक आणि टीम IIBला देतो. थँक्यू टीम IIB. थिंक नीट, थिंक लाईफ.